आज आपण बनवणार आहे आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी। यासाठी 1/2 किलो शेंगदाणे घेतलेत मी, बटाटे घेतलेत, इथं मिरच्या घेतल्यात 8-9, खोबरं घेतले, 50 ग्राम पनीर घेतले आणि 2 चमचे साबू तांदूळ आणि 50 ग्राम वरव्याचे हे आपलं वरईचं तांदूळ असतात ना ते, हे भिजू घातलेले मी। हे मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे। आणि हे आहे साबू तांदूळ, हे पण भिजू घातलेले 1/2 किलो। आता आपण पहिलं शेंगदाणे भाजूया। शेंगदाणे टाकले, शेंगदाणे आपले ना खरपूस भाजून घेणार आहे। झाले आपले शेंगदाणे, गार पण झाले आणि ना चांगले सोलून घेतलेत। आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेणार। शेंगदाणे बारीक करून घेतले, हे बघ। त्याच्यामध्ये टाकूया आपण खोबरं, हे जे साल काढून घेतले वरचं पूर्ण, दोन 3 तुकडे टाकलेत खोबऱ्याचे। हे टाकूया साबू तांदूळ आणि वरव्याचा तांदूळ आहे ना, भिजू घातलेला ना, हे रात्री भिजू घातलं होतं मी। हे टाकूया 2 चमचे दही, 1 2 टाकूया 2 मिरच्या, तोडून ते आपण मिक्सर मध्ये ना बारीक करून घेणार आहे। वरव्याचं तांदूळ आणि हे आपण बारीक करून घेतलंय। हे ठेवूया बाजूला। ते साबू तांदूळ घेतलेत ना, ह्याच्यामध्ये आपण बटाटा आहे ना हे करणार आहे, चोटणार आहे असा। मिरच्या बारीक करून घेतल्यात, मिरच्यामध्ये ना थोडं शेंगदाण्याचा कूट टाकलाय, मग असे दाखवलंय ना त्या मिरच्या, आणि यांना थोडासा खोबऱ्याचा तुकडा। त्यामध्ये टाकणार आहे आपण पनीर, शेंगदाण्याचा कूट, तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला मी, चवीप्रमाणे मीठ, लागलं तर टाकता येईल। आता हे आपण मिक्स करून घेणार आहे पूर्णपणे। मिक्स करून घेतलं आता पूर्णपणे, बघा। आता याच्या वडी बनवणार आपण। पहिला आपण गॅस चालू करूया आणि तेल ठेवूया। तेल आपलं गरम होतंय, त्याच्यामध्ये आपण पनीर टाकलंय, थोडस आपलं ओलं खोबरं आहे ना ते टाकले 1 तुकडा, शेंगदाणे बटाटे सगळं टाकलंय।
त्याने ना छान चव येते. झालं आपलं तेल पण तापलंय. गॅस थोडा बारीक करूया. पलटी करून घेऊया आपण. एका बाजूने फ्राय झालंय. छान झाले. झाले दोन्ही बाजूने फ्राय. मीडियम गॅसवरच केलंय, कारण का ना फास्ट गॅस केला ना की जळतात पण आणि आतून फ्राय होत नाही. आपण काढून घेऊया. क्रिस्पी पण झाले. ते वडे साधे वडे, त्याच्यामध्ये आपण होल नाही केलेला. एकाच पदार्थाचे आपण 3 पदार्थ, म्हणजे एका वस्तूचे 2-3 पदार्थ दाखवणार आहे. झाले दोन्ही बाजूने पण फ्राय झाले. काढून घेऊया. सँडविच बनवतो ना आपण, त्याच्यामध्ये आपण साबुत तांदळाचे हे बनवणार आहे सँडविच. पहिलं तेल लावून घेऊया. दोन्ही बाजूला तेल लावूया. पसरून घेऊया. झाकण. दुसऱ्या बाजूने पण करूया फ्राय. बघूया आपण झालं की नाही. झालं आपलं सँडविच तयार. या बाजूने बघून घेऊया. काढून घेऊया. तर आपण बनवणार आहे केळाचं शिकरण. दूध घेतलंय मी. म्हणजे आपल्याला लागत होतं. आता मी एका माणसापुरतं बनवणार आहे फक्त, आणि याच्यामध्ये केळं कापून टाकणार आहे. टाकूया साखर. अर्धा कप दूध आहे म्हणून मी अर्धा चमचा साखर टाकली. ते आपण चांगलं हलवून घेऊया. साखर ना आपण चांगलं हे करून घेऊया.
बनवले बटाट्याची भाजी. मी पहिला पण व्हिडिओ दाखवला होता बटाट्याच्या भाजीचा, म्हणून आता नाही दाखवला. शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याचे पण मी कालवण बनवलंय, त्याचा पण व्हिडिओ मी दाखवला होता. आणि थालीपीठ, हे थालीपीठ बनवले मी, याचा पण व्हिडिओ मी पहिला दाखवला होता, म्हणून आता नाही दाखवला.